सोलापूर शहर आणि जिल्ह्यात संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास पावसाने मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावली। यामध्ये दोड्डी तांड्यात राहणाऱ्या शंकर तुळशीराम राठोड वय 69 या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे। शंकर राठोड हे दोड्डी गावातील परिसरात शेळ्या चरवत शेळ्या राखत होते। काही समजण्याच्या आतच अचानक वातावरणात बदल होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला आणि हे वीज थेट शंकर राठोड यांच्या शरीरावर पडली। नशीब बलोत्तर म्हणून थोडक्यात वाचले, मात्र त्यांचा शरीराचा अर्धा भाग हा पूर्णपणे जळाला आहे। सदर घटनेमध्ये शेतकरी शंकर राठोड हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। सदर घटनेची ही माहिती कळताच सरपंच महेश पाटील, ग्रामसेवक संजय राठोड यांनी पंचनामा केला आणि शासन दरबारी अहवाल सादर केला। दरम्यान हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे। आज दिनांक 7 जून रोजी संध्याकाळी 4:30च्या दरम्यान विजांच्या कडकडासह दोड्डी या ठिकाणी जोराचा पाऊस झालेला आहे। वादळ सुटलेलं आहे। वादळामध्ये विजा एक आमच्या दुर्दैवाने आमच्या गावातील गोर एकदम गरीब माणूस, जो रोज मजूर लोकांच्या काम करणारा माणूस, आज 4:30 दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यांच्या अंगावर वीज कोसळली आहे, जे त्यांचा 50% म्हणजे भाग हे झालेला आहे, जळालेला आहे। आणि तरी शासनाला विनंती आहे की बाबा हा एकदम गरीब शंकर तुळशीराम राठोड वय वर्ष 69 हा रोजंदारी करून खाणारा माणूस आहे। लोकांच्या कामाला गेल्यानंतर तिथं घरी परत असताना एकदम अचानक वारं सुटल्यानंतर घरी परत असताना अंगावर वीज कोसळली आहे। त्या कोसळल्यामुळे तिथं भरपूर नुकसान, म्हणजे त्यांचा अर्धा भाग शरीर जळालेला आहे। तरी शासनाला विनंती आहे, हा गोर गरीब मजूर आहे, त्याच्या परिस्थिती हालाकीची आहे। शासनाने तहसीलदार साहेबांना सर्व त्यांना आम्ही कळवलेलं आहे। शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी। आम्ही आमच्या सोबत दोड्डी गावचे पोलीस पाटील आणि ग्रामसेवक संजय राठोड आम्ही सोबत आहे आणि मी सरपंच महेश पाटील।